प्राण्यांना वैद्यकीय उपचार मिळतात का? हा प्रश्न मात्र आपण सगळेजण दुर्लक्षित करतो असं आपल्याला दिसते. महाराष्ट्रातल्या काही पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जनावरांना हात न लावता सुद्धा ट्रीटमेंट शिकवली जाते. Google ॲपवरून ट्रीटमेंट शिकवली जात आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडत आहे की आपण प्राण्यांच्या हक्कांकडे सातत्याने दुर्लक्ष करतो आहे, त्यांच्या अस्तित्वांकडे दुर्लक्ष करतो आहे. आपण कृषीप्रधान देश आहे, आपण अन्न उत्पादक देश आहे, याची जाणीव आपल्याला ठेवता आली नाही तर मग आपोआपच आपण आपल्यासोबतच्या पाळीव प्राण्यांची कोणती काळजी करणार नाही. ज्या डोमेस्टिक ॲनिमलबद्दल आपल्या सगळ्यांना अत्यंत भावनिक प्रेम आहे, उत्कट असं प्रेम आहे, त्यांच्या रक्षणासाठी काही जण काम करतात, अशा गायी आपल्या इथे गोसेवा वेगळी आणि गोरक्षा वेगळी असं माझ्या आजोबा सांगायचे. जेव्हा जेव्हा गोरक्षणाचा विषय येतो तेव्हा तो बरेचदा राजकीय आणि धर्मांध लोकांनी सुरू केलेला असतो. त्यामुळे आपण अत्यंत सरळ साध्या पद्धतीने गोसेवा केली पाहिजे. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. सातत्याने आपण पाहतो की प्राण्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे संवेदना लोक व्यक्त करतात. प्राण्यांच्याबद्दलचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकीसुद्धा व्यक्त केली जाते. आणि या पार्श्वभूमीवर प्राण्यांना वैद्यकीय उपचार मिळतात का? हा प्रश्न मात्र आपण सगळेजण दुर्लक्षित करतो असं आपल्याला दिसते. आता जनावरांना ट्रीटमेंट द्यायची असेल, त्यांच्यावर काही इलाज करायचा असेल तर त्यांना हात लावावा लागेल, त्यांच्या शरीराची माहिती आपल्याला असली पाहिजे. परंतु असं पाहण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातल्या काही पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जनावरांना हात न लावता सुद्धा ट्रीटमेंट शिकवली जाते. Google ॲपवरून ट्रीटमेंट शिकवली जात आहे. प्राण्यांच्या शरीरांची माहिती, शरीरशास्त्र प्राण्यांचं जे आहे ते चित्रांच्या आणि फोटोंच्या माध्यमातून सांगितलं जातं. प्रत्यक्ष जनावरांना हात न लावता डॉक्टर तयार करण्याचा महाराष्ट्रातला हा चमत्कार आपल्याला काळजीपूर्वक तपासला पाहिजे आणि त्याबद्दलची चिंता व्यक्त केली पाहिजे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडत आहे की प्राण्यांना हात न लावता सुद्धा प्राण्यांची ट्रीटमेंट मुलांना शिकवली जाते आणि हे अत्यंत चुकीचं आहे. मुंबईतल्या मंत्रालयाच्या दबावाखाली नागपूरमध्ये प्राणी उपलब्ध आहेत खरं तर, ज्यांच्यावर आपण स्वतः उपचार करू शकतो, स्वतः प्रयोग करू शकतो. त्यांच्या शरीरावर प्रयोग करून त्यांना इलाज आणि उपचार करून प्रत्यक्ष ज्ञान मिळवू शकतात विद्यार्थी. अशी शक्यता नागपूरच्या या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये असतानाही तिथे मात्र जनावरांना हात न लावता त्यांच्यावर उपचार केले जातात. ही उपचार न करता शस्त्रक्रिया करण्याची पद्धती अत्यंत धोकादायक आहे. मग आणखी काही पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत. परभणीला आहे, त्यानंतर शिरवळ सातारा जिल्ह्यातलं तिथे आहे, उदगीर लातूर जिल्ह्यातलं तिथे आहे. इथे तर आणखी जास्त वाईट परिस्थिती आहे. आपण प्राण्यांच्या हक्कांकडे सातत्याने दुर्लक्ष करतो आहे, त्यांच्या अस्तित्वांकडे दुर्लक्ष करतो आहे. प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, कर्मचारी यांची नियुक्तीच होत नाही तर मग प्राण्यांच्या संदर्भातल्या प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया कशा चालणार? प्रयोगशाळांना कुलूप लावण्यात आलेलं आहे. पशुचिकित्सा शिबिरं आधी व्हायची. मी खेड्यात राहिलो, वाढलो, तिथे आम्ही पाहायचो की पशुचिकित्सा शिबिरं व्हायची. जाहीर केलं जायचं की तुमच्या घरी जे काही जनावरं असतील, गाई, म्हशी, बैल, घोडे, कोंबड्या, बकऱ्या, या सगळ्यांवर इलाज सरकारतर्फे केले जातील अशी शिबिरं व्हायची. आणि त्या शिबिरांमध्ये अनेक जण आपापले प्राणी घेऊन जायचे आणि तिथे पशुचिकित्सा शिबिरांचा लाभ घ्यायचे. परंतु आता ते सुद्धा होत नाही. आपण कृषीप्रधान देश आहे, आपण अन्न उत्पादक देश आहे, याची जाणीव आपल्याला ठेवता आली नाही तर मग आपोआपच आपण आपल्यासोबतच्या पाळीव प्राण्यांची कोणती काळजी करणार नाही. पशुवैद्यकीय शिक्षणाचा एक बट्ट्याबोळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. अशा अनेक प्रश्नांकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. रोगनिदानशास्त्र जे आहे प्राण्यांचं, त्या संदर्भात फिरते उपचार केंद्र सुद्धा आधी असायचे, ते सुद्धा आता दिसत नाही. आता अनेक न्यायालयांपासून, काही न्यायाधीशांपासून काही लोक विरोध करायला लागले. राजकीय लोक तर विरोधच करतात माहितीचा अधिकार कायदा वापरण्याला. पण माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही माहिती मागितली तर आम्हाला असं कळलं की अनेक ठिकाणी प्राण्यांसाठी जिल्हा पातळीवर ॲम्ब्युलन्स सुद्धा नाही. आपण जी उदासीनता प्राण्यांवर दाखवतो आहे ती भ्रष्टाचारी स्वरूपाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे दाखवतात की पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 100% भरती झालेली आहे,
पण प्रत्यक्षात मात्र अनेक पदं रिकामी आहेत. त्यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाहीत, कर्मचारी नाहीत आणि म्हणून प्राण्यांना उपचार मिळत नाही. मग आता हे प्राण्यांची संख्या किती आहे त्याचा सेन्सस तरी होतो का? आता माणसांचा सेन्सस होतो आहे. राजकीय कारणांसाठी त्या सेन्ससमध्ये मध्ये सुद्धा बदल केले जात आहेत. धर्म मानणारे, धर्म न मानणारे, जातनिहाय जनगणना करताना सुद्धा जे ओबीसी प्रवर्गातील आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती मुद्दाम गोळा केली जात नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची जनगणना आपण प्रामाणिकपणे केव्हा करणार हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये लाईव्ह स्टॉक सेन्सस झाला आणि त्या सेन्ससची जी आकडेवारी आहे ती मी आपल्याला सांगतो. त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 कोटी शेळ्या, मेंढ्या, डुकरं हे आहेत. पाळतात लोक शेळ्या, मेंढ्या, डुकरं, त्याचा व्यवसाय होतो आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. अशी 1 कोटी संख्या आहे. कुक्कुटपालन अनेक जण करतात. त्या कोंबड्या साधारणतः 7,40,00,000 इतक्या संख्येने पाळलेल्या कोंबड्या आहेत. 60 लाख म्हशी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं पालन पोषण शेतकरी आणि इतर भटक्या विमुक्त समाजातले लोक करतात. 12 लाख भटके कुत्रे आहेत आणि ज्या डोमेस्टिक ॲनिमल बद्दल आपल्या सगळ्यांना अत्यंत भावनिक प्रेम आहे, उत्कट असं प्रेम आहे, त्यांच्या रक्षणासाठी काही जण काम करतात. अशा गायी आपल्या इथे 1.39 करोड इतक्या संख्येने गायी आहेत. महाराष्ट्र हे भारतातलं 5व्या क्रमांकाचं राज्य आहे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात गायी आहेत. माझं सांगणं आहे, जे गोरक्षेचा विषय घेऊन फार आक्रमकपणे काम करतात, वेळ प्रसंगी हिंसा करतात, शंकेच्या आधारे सुद्धा इतरांना मारतात की तुम्ही गोमांस विकता वगैरे, त्यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला काम करायचं आहे ना गायीच्या भल्यासाठी, तर मग तुम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी काम करा. विचारा महाराष्ट्र राज्य सरकारला की पशुवैद्यकीय दवाखाने अशा भ्रष्ट आणि कमजोर वातावरणात का सुरू आहे. तुम्ही कोणते डॉक्टर तयार करणार आहात? पशुवैद्यकीय डॉक्टर हे अत्यंत निष्णात असले पाहिजे. प्राण्यांच्या शरीराची त्यांना अत्यंत इत्थंभूत माहिती असली पाहिजे. याचं कारण हे आहे की माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये हा फरक आहे की प्राणी बोलू शकणार नाहीत, ते सांगू शकणार नाहीत त्यांना कुठं दुखते. अशा वेळेस तर जास्त चांगल्या पद्धतीने त्यांचा प्राण्यांच्या शरीरशास्त्राबद्दलचा अभ्यास असला पाहिजे, पण तसं काही दिसत नाही. आपण मुख्य प्रश्नांवर काम करत नाही आणि केवळ भावनिक आणि राजकीय प्रश्नांवर काम करतो. माझे आजोबा नेहमी मला सांगायचे की गोसेवा हा आपला धर्म आहे आणि गायींची सेवा, बैलांची सेवा, सगळ्या मुक्या जनावरांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. गोसेवा वेगळी आणि गोरक्षा वेगळी असं माझे आजोबा सांगायचे. जेव्हा जेव्हा गोरक्षणाचा विषय येतो तेव्हा तो बरेचदा राजकीय आणि धर्मांध लोकांनी सुरू केलेला असतो. त्यामुळे आपण अत्यंत सरळ साध्या पद्धतीने गोसेवा केली पाहिजे. मला माझ्या आजोबांचं हे म्हणणं पटते, कारण की ते तार्किक आहे, कारण की ते तर्कशुद्ध पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे की माणसं आणि प्राणी यांचा जो आपसात सहज संबंध आहे तो असला पाहिजे. आपण त्या प्राण्यांवर अवलंबून राहतो, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. या दृष्टीने आपल्यासोबतच्या सगळ्या प्राण्यांकडे पाहिलं पाहिजे. धार्मिक भावनेने अरे अरे बिचारे मुके आहेत, त्यांच्यावर दया करा, त्यांना काहीतरी खायला द्या असं म्हणणारे वेगळे आणि त्या प्राण्यांच्या हक्कांचा सुद्धा विचार करणारे वेगळे. जे बोलू शकत नाही त्यांच्या हक्कांबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर महाराष्ट्रातल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची व्यवस्था, तिथे जे पशुवैद्यकीय डॉक्टर तयार केले जात आहेत त्याची प्रक्रिया ही अत्यंत वैज्ञानिक असली पाहिजे. आपल्याला लक्ष द्यावं लागेल या सगळ्या विषयांकडे. जे नॉन इश्यूज महाराष्ट्रामध्ये आणले जातात राजकीय लोकांतर्फे आणि त्याच्यावर आपण सगळेजण बोलतो, त्याच्यावर सगळेजण मोर्चे काढतात, त्याच्यावर दंगली होतात, ते विषय आपले नाही, आपले हे विषय आहेत. या विषयांवर आपण काम करू आणि आपल्यासोबतच्या मुक्या प्राण्यांना सुद्धा जीवन जगण्याचा हक्क आहे हे आपण मान्य करून कर्तव्यांची भावना आपल्यामध्ये आपण ठेवली पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.